पास्ता हा लहान मुलांचा आवडतीचा विषय, पण त्यात मैदा असला तर आपण त्यांना खायला देत नाही. तर आज आपण पास्ता बनवणार आहोत, तो पण हेल्दी असा. त्यामध्ये आपण मसूर डाळ वापरणार आहोत आणि भरपूरशा भाज्या. तर मसूर डाळ जी मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, आता कढईत टाकत आहे. बटाटा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे, नंतर तो काढून घ्यायचा आहे. बटाटा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टाकणार आहे फरसबी, त्याचबरोबर कांदा, आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. बघा, गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर फरसबी टाकणार आहे. इथे शिमला मिरची असेल तर शिमला मिरची टाका, किंवा अजून पण काही भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात. फरसबी पण चांगली फ्राय झाली की ती काढून घ्यायची आहे. त्यात टाकणार आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. एकदा फरसबी काढून घ्या, किंवा अशाच प्रकारे ठेवली तरीही चालेल. मी अशाच प्रकारे ठेवली आहे. आणि ते कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टाकत आहे शिमला मिरची, पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. आता त्यात टाकत आहे मसूर. आता मसूर डाळ भिजवली आहे, त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली छान अशी मसूर डाळ शिजून रेडी होईल. तर थोडीशी आधी ते भाज्यांवर परतून घ्यायची आहे. नंतर झाकण ठेवून आपण ती वाफेवर शिजून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता. परफेक्ट असं मसूर डाळ पण शिजलेली आहे. त्यात टाकत आहे टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकून इथे आपण व्यवस्थित शिजून घेणार. पाण्याबरोबर बाकीच्या भाज्या पण ज्या फ्राय केल्या होत्या त्या पण टाकल्या आहेत. तुम्ही बघू शकता परफेक्ट मसाला रेडी आहे. त्यात टाकत आहे थोडासा गरम मसाला, मॅगी मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी. मॅगी मसाला तुम्ही पास्ता मसाला पण इथे वापरू शकतात. मसाला थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. त्यात टाकणार आहे सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस. सॉस पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता सगळ्या शेवटी त्यात टाकणार आहे पास्ता टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. पास्ता ऑलरेडी शिजवून घेतलेला होता, आणि फक्त 2 ते 3 मिनटं आता पास्ता व्यवस्थित तिथे शिजून घ्यायचं आहे. थोडंसं वरतून चीज पण टाकायचं आहे. चीज असेल तर टाका, नाही तर स्किप केलं तरीही चालेल. इथे झटपट बनणारा पास्ता रेडी आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.